नाही, आज सकाळीच संजय राऊत साहेबांनी भूमिका मांडली, नाना पाटील साहेबांनी पण 2 दिवसापूर्वी भूमिका मांडली। शरद पवार साहेबांनी सांगितले की लोकशाही धोक्यात आहे, लोकांनी उठाव केला पाहिजे। शरद पवार साहेबांनी आवाहन केलं आहे। सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावांनी आत्मघाती आंदोलन सुरू केलेलं आहे, त्याला प्रतिसाद पूर्ण जिल्ह्यातून मिळतो आहे। आज आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये हुतात्मा चौकामध्ये सर्व राजकीय जे आमचे पक्ष आहेत ते सर्वांनी त्यांनी संघटनांनी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। हुतात्मा चौकामध्ये मोठं आंदोलन सकाळी 8 पासून सुरू झालेलं आहे आणि त्याला प्रचंड लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे। त्यामुळे हा निकाल लोकांना मान्य नाही जनतेला, आणि त्यामुळं हे आंदोलन त्या ठिकाणी होतं आहे। हे आंदोलनच लवकरच पूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये स्वरूप प्राप्त करेल असा मला विश्वास आहे। ईव्हीएम हटवलंच पाहिजे अशी तुमची मागणी आहे? 100% त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात ही मागणी अनेक वर्षांपासूनची आपल्या सगळ्यांची आहे, परंतु त्याला केंद्र सरकार राज्य सरकार त्या ठिकाणी अनुकूल नाही। पण जनता आता रस्त्यावर उतरल्यामुळं भविष्यकाळात त्याच्यामधून निवडणुका होतील असा मला विश्वास आहे। मुसर साहेब, आज 8 दिवस झाले मुख्यमंत्री पदाचा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही। निकाल लागला, 200च्या वरती जागा महायुतीला आलेल्या आहेत, पण निकाल लागलेला नाही आहे। कशामुळे मुख्यमंत्री पदासाठी वेळ लागतोय? ज्याप्रमाणे राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये जसे अनेक धक्कादायक निर्णय त्यांच्या नेतृत्वाने घेतलेत, तसा निर्णय एखाद्या येऊ शकतो आणि विद्यमान ज्यांची नावं येतात त्यांना वगळून नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असू शकतो असं मला वाटतं। म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती काठ मारली जाऊ शकते, फुली मारली जाऊ शकते असं मला वाटतं? नाही, आता मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांना हटवून त्या ठिकाणी दुसरे मोहन यादव साहेबांना ती संधी दिली। राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंना हटवून त्या ठिकाणी भजनलाल यांना संधी दिली। छत्तीसगडमध्ये त्या ठिकाणी आपले अर्जुन मुंडांना हटवून त्या ठिकाणी विष्णुदेव सहायंना संधी दिली। हे तिन्ही गोष्टी वगळता तसाच ट्रेंड आणि पॅटर्न मला वाटतं महाराष्ट्रामध्ये होईल असं मला वाटतं। महाराष्ट्रात तसा पॅटर्न झाला तर कुणाचं नाव येऊ शकतं सरप्राईजिंगली? नाही, ते सांगू शकत नाही। अनेक नावं त्यांच्याकडे, चंद्रकांत पाटील आहेत, विनोद तावडे साहेब आहेत, किंवा अजून कुठले नाव त्यांच्याकडे येईल काही त्या ठिकाणी वाटत नाही काय होईल। एक पराभूत झालेल्या तुमच्या पक्षाच्या किंवा निवडून आलेल्या आमदारांना अजित पवारांच्या पक्षाकडनं फोन केले गेले होते, संपर्क साधला गेला होता, अशा काही मागच्या काही दिवसांपूर्वी चर्चा सुरू झाली होता। तुम्हाला फोन आला का? त्या चर्चेत नेमकी किती तथ्य आहे? नाही, बाकीच्यांना कोणाला फोन आले तसं माहिती मिळते आहे, परंतु मला स्वतःला अजित पवार साहेबांनी फोन केलेला नाही। जर समजा फोन केला तुम्हाला बोलवलं, तुम्ही त्यांच्यासोबत जाणार? नाही, मी आधी माझी भूमिका स्पष्ट केली, आताही स्पष्ट करतो की मी कालच शरद पवार साहेबांची भेट घेतली, अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा त्यांच्याशी केली आणि राज्यामध्ये पक्ष पुन्हा कसं संघटना उभी करायची या संदर्भातली चर्चा, सखोल चर्चा जवळपास 1 तासभर चर्चा केली आणि त्यामुळं त्या ठिकाणी मी साहेबांसोबत राहण्याचा माझा निर्णय कायमस्वरूपी राहणार आहे आणि तो आयुष्यभर तोच निर्णय राहील। तुम्ही दिल्लीत आहात, राहुल गांधी यांची ईव्हीएमच्या मुद्द्यावरती भेट मागितलेली आहे, काय? राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये मी सक्रिय सहभाग नोंदवला होता। त्यांच्या शेगावच्यामध्ये मी सुद्धा 4 दिवस तिथे होतो। माझ्या घरी येऊन गेले राहुल गांधी साहेब। 14 मार्चला जेव्हा भारत जोडोचा यात्रा आली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यांचा मुक्काम माझ्या घरी होता, माझ्या गावी होता। माझ्या घराच्या बाजूलाच ते राहिले होते। माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या संवाद साधला होता आणि माझ्या मतदारसंघातून त्यांनी रोड शो पण केला होता। त्यांना मी एक संघर्ष योद्धा म्हणून मानतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आणि या ईव्हीएमबद्दल त्यांना सगळी माहिती देण्यासाठी मी त्यांची वेळ मागितलेली आहे। ती वेळ मला आज मिळेल आणि माझी त्यांची चर्चा होणार आहे त्या विषयावर आणि पुढची आम्ही जी काही रणनीती ठरवायची आहे ती त्या ठिकाणी ठरवू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।